नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण फॉरेक्समध्ये ह्या 4 पेअरमध्ये आपण काय करणार आहोत, ॲनालिसिस करणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. सुरुवातीला आपण युरो USDमध्ये आपण ॲनालिसिस करतो आहे. आणि आता टाईम फ्रेम जे आहे डेली टाईम फ्रेम का यूज करतो, कारण मार्केटचा जो ट्रेंड आहे तो मोठ्या टाईम फ्रेममध्ये ओळखायचा असतो. 4Hमध्ये पण तुम्ही ॲनालाइज करू शकता आणि डेलीमध्ये पण तुम्ही ॲनालाइज करू शकता की मार्केटचा ट्रेंड कोणत्या साईडला आहे. आता या थोडंसं मी झूम इन करतो म्हणजे मार्केटचा ट्रेंड आपल्याला कळेल. आता तुम्ही बघू शकता की मार्केट एक साईडवेजमध्ये आहे. एक साईडवेज झोनमध्ये मार्केट काय करत आहे, ट्रॅव्हल करत आहे. अशा वेळेला शक्यतो अवॉइडच करायचं. छोट्या टाईम फ्रेममध्ये बघितला तर आता आपण काय करूया, 4H टाईम फ्रेममध्ये जाऊया. यात सरळ सरळ तुम्हाला दिसेल की मार्केट एक डाऊन ट्रेंड आहे. आणि ह्या इथंपर्यंत मार्केटने रॅली कंप्लीट केलेली आहे. आणि ते जर नीट बघितला तर मार्केटने तर काय केलेलं आहे, हायर लो, हायर हाय, हायर लो. तर आपण ह्या इथे स्कॅल्प करू शकतो आपण युरो USDमध्ये. टाईम फ्रेम आहे 4H. ह्या रेषेच्या वर कॅन्डल क्लोज झालेली आहे. इकडं बघा, इकडं पण जरा लेफ्ट साईडला बघा. इथंपर्यंत वीक आहे. बॉडी काय झालेली आहे, क्लोज झालेली आहे. तर आपण या गोष्टी का बघतो, जर तुम्ही प्रिव्हियस व्हिडिओ जर बघितला नसेल तर तो बघा. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे आपण ह्या वीक्स ज्या राहिलेल्या असतात त्या आपण का बघतो ते. ह्या वीकच्या वर काय झालेलं आहे, बॉडी वरती क्लोज झालेली आहे. जर समजा मार्केटने ह्या इथे रिटेस्ट दिला तर इथूनच मार्केट ह्या इथेपर्यंत कुठे आपला जो शेवटचा जो आपला रेजिस्टन्स झोन आहे तो काय आहे, ह्या इथेपर्यंत आपल्याला टार्गेट मिळू शकतं. मी ह्या इथून बाय साईड बघू शकता. सेल साईडला कधी जाऊ शकता, सेल साईडला शक्यतो आत्ता बघू नका, कारण जर तुम्ही स्कॅल्प करणार असेल तर तुम्ही 64 पिपसाठी स्कॅल्प करू शकता. माझं सजेशन हेच आहे की तुम्ही शक्यतो ह्या ब्रेकआउटनंतर तुम्ही काय करा, सेल साईडला जाण्याचा ट्राय करा इथे. आणि बाय साईड जोपर्यंत ह्या झोनचा या साईडवेज झोनचा काय झाले, या साईडवेज झोनचा जोपर्यंत ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत बाय साईड आपण बघायचा नाही युरो USDमध्ये. जर छोट्या टाईम फ्रेममध्ये जर बघितला असाल 4Hमध्ये, 1Hमध्ये जरी तुम्ही बघितला तरी चालेल. जर बघितला बघा, ह्या लेवलवरती ब्रेकआउट देऊन मार्केट इथे जर रिटेस्टला आलं तर तुम्ही ह्या इथून बाय साईड बघू शकता. जर तुम्ही 4Hमध्ये किंवा डेली टाईम फ्रेममध्ये जर मार्केटचं ॲनालिसिस करत असाल, सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन ड्रॉ करत असाल तर तुमची एंट्री ही 15 मिनिट किंवा आवरली टाईम फ्रेममध्ये असली पाहिजे. आणि जर आवरली टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन बघत असाल तर तुम्हाला 15 मिनिट किंवा 5 मिनिटामध्ये एंट्री ही बघितली पाहिजे. आता GBP USDमध्ये बघा आपण. डेली टाईम फ्रेममध्ये काय आहे, मार्केटचा ट्रेंड काय बघा. डेली टाईम फ्रेममध्ये पण साईडवेजचा ब्रेकआउट झालेला आहे. ह्या इथे बघितलं तर ह्या इथे तुम्ही बघू शकता साईडवेजचा काय झालेला आहे, ब्रेकआउट झालेला आहे. हा आपले की झोन्स आहेत. हे सपोर्ट आणि रेजिस्टन्स झोन कसे ड्रॉ करायचे या संदर्भात जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमधून कळवा, मी नक्की ह्याचा एक व्हिडिओ बनवून देईन. आता इथे या इथे बघू शकता मार्केट या इथे साईडवेजमध्ये होतं. आणि ह्याचा ब्रेकआउट ह्या इथे झालेला आहे. मार्केट इथे रेटेस्टला आलेला आहे. आता जर रेटेस्टला ह्या इथे आले तर आपल्याला छोटा टाईम फ्रेममध्ये जाऊन, म्हणजे डेलीमध्ये आहे तर तुम्ही 1H टाईम फ्रेममध्ये एंट्री घेऊ शकता. छोट्या टाईम फ्रेममध्ये जाऊन नाही तर मार्केट स्ट्रक्चर ब्रेक होते का बघून तुम्ही ह्या इथे एंट्री घेऊ शकता. हा शेवट आपला काय आहे, हा आपला शेवट हायरला आहे. हा ब्रेकआउट झाल्यानंतर तुम्ही सेल साईडला जाऊ शकता या रेटेस्टला किंवा ब्रेकआउटला. जर ॲग्रेसिव्ह ट्रेडर असेल तर ब्रेकआउटला ट्रेड घेऊ शकता किंवा रेटेस्ट सोन्याची वाट बघून तुम्ही ट्रेड घेऊ शकता. आणि टार्गेट जे असेल तुमचं हे असेल. हा व्हिडिओ कोणत्याही सिग्नलसाठी नाही आहे बनवत आपण.
हा केवळ एज्युकेशनल पर्पजसाठी आपण व्हिडिओ बनवतो आहे. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून कुणालाही सिग्नल प्रोव्हाइड करत नाही आपण. हा केवळ एज्युकेशनल पर्पज व्हिडिओ आहे, हे लक्षात घ्या. कॅट CHमध्ये काय आहे, डेली टाईम फ्रेममध्ये बघा आपण काय आहे. डेली टाईम फ्रेममध्ये पण आपलं काय आहे, डाऊन ट्रेंड आहे. हा जरी डाऊन ट्रेंड असेल तरी ह्या इथे बघा हायर हाय, हायर लो, हायर हाय, हायर लो, आणि हा हायर हाय मार्केटने केलेला आहे. आणि ह्या इथे काय केलेलं आहे, डबल टॉप मार्केटने क्रिएट केलेला आहे. हा आपला प्रिवियस रेजिस्टन्स झोन आहे. जर समजा मार्केटने ह्याचा ब्रेकआउट दिला तर या छोट्याशा स्कॅल्पसाठी तुम्ही ह्या इथे ट्रेड घेऊ शकता बायसाठी. सेल साईडला कधी जायचं, ज्यावेळेस ही लेवल मार्केट ब्रेक करेल त्यावेळेस तुम्ही सेल साईडला जाऊ शकता. मार्केटचा मेन ट्रेंड जो आहे तो डाऊन ट्रेंड आहे. फर्स्ट टार्गेट तुम्ही ह्या इथे घेऊ शकता. सेकंड टार्गेट बघा मिळते का आपल्याला. सेकंड टार्गेटसाठी प्रिवियसला ह्या इथे काही नाही आहे. डेली टाईम फ्रेममध्ये जर ॲनालिसिस करत असाल तर तुम्हाला 1H टाईम फ्रेममध्ये एंट्री घेतली पाहिजे किंवा 15 मिनटामध्ये सुद्धा एंट्री चालते. फर्स्ट टार्गेट येथेपर्यंत ठेवा, बाकी तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कुठेही ठेवू शकता. स्टॉप लॉस ट्रेल करत गेला तरी चालेल. आता सगळ्यांच्या आवडीचा जो पेअर आहे तो म्हणजे गोल्डमध्ये बघा काय चालू आहे. डेली टाईम फ्रेममध्ये मार्केट काय अप आहे. त्याचा प्रिवियस सपोर्ट झोन कुठला आपला, तर प्रिवियस सपोर्ट झोन हा आहे. आणि रेजिस्टन्स झोन कुठला आहे, तर हा आहे. छोट्या टाईम फ्रेममध्ये बघूया काय आहे. बाय साईडला कधी जायचं, ज्यावेळेस आपला हा सपोर्ट झोनला येईल त्यावेळेस बाय साईडला आपण जायचं आहे. 4Hमध्ये काय डाऊन ट्रेंड आहे. ह्या इथे तुम्ही स्कॅल्प करू शकता. जर मार्केटने ही लेवल ब्रेकआउट दिली तर ह्या इथेपर्यंत टार्गेट ठेवू शकता. पण ही वीक दिसते काय मोठी, ह्या वीकच्या बाहेर बॉडी क्लोज झाली पाहिजे आणि मग रिटेस्ट झाला पाहिजे, तरच आपण काय करू सेल साईडला जाऊ शकतो. अन्यथा अवॉइड करायचं, कारण ह्या इथं रिजेक्शन देऊन मार्केट परत रिव्हर्स होऊ शकतं. आता इथून रिव्हर्स झाल्यावर इथून बाय साईडला जायचं नाही. आपण बाय साईडला कधी जायचं, ज्यावेळेस ही लेवल ब्रेकआउट होईल मार्केटचे त्यावेळेस बाय साईडला जायचं. आता ह्या इथे तुम्ही वीक बघू शकताय. ह्या इथे बघा, ह्या वीकच्या वर बॉडी क्लोज झाली पाहिजे तरच आपण बाय साईडला जाऊ शकतो. कारण ह्या इथे काय, इथे एक वीक आहे, ह्या इथे एक वीक आहे. इथे किती वीक रिजेक्शन बघा किती आहे, म्हणजे काय ह्या इथे स्ट्रॉंग सेलर आहेत. ह्या वीकच्या वरतीच बॉडी क्लोज झाली मग रिटेस्ट झाला तर आपण बाय साईडला जायचं आहे. तर आजचा हा ॲनालिसिसचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंटमधून कळवा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी मी आणण्याचा प्रयत्न करेन. धन्यवाद.